हे हाय फ्रेंड्स. खूप साऱ्या क्लायंट्सला भेटल्यानंतर एक क्वेश्चन समोर येऊन थांबलाय की सर, होम लोन तर करून बसलोय, पण मला ह्या होम लोन मधून बाहेर सुद्धा पडायचंय आणि त्यासाठी मी असं काय करू की जेणेकरून माझं घर सुद्धा लोन फ्री होईल आणि माझ्याकडे एक सम अमाऊंट सुद्धा माझ्या बॅकअपला राहील. तर मित्रांनो, तुम्हाला तर होम लोन घेणं हे इझी झालंय, पण त्याच्यातून बाहेर पडण्यासाठी जी स्ट्रॅटर्जी वर्क व्हायला पाहिजे ती स्ट्रॅटर्जी माहिती नसल्यामुळे खूप लोक फक्त बँकेचे इंटरेस्ट भरतात आणि एंड ऑफ द डे त्यांच्याकडे काही रक्कम सुद्धा राहत नाही किंवा बॅलन्स उरत नाही. तर मित्रांनो, आज मी तुम्हाला होम लोन मधून तुमचं घर कसं फ्री करायचंय ह्याची एक सिंपल स्ट्रॅटर्जी सांगतो. ती जर तुम्ही यूज केली तर निश्चितच तुम्हाला या गोष्टींचा फायदा होईल. तर मित्रांनो, चला मी स्क्रीनवर तुम्हाला दाखवतो. ते 20 वर्षासाठी घेतलाय आणि त्याचा लोनचा इंटरेस्ट आहे तो 9%. तर आपण एक अंदाजे 54 ते 55 हजार रुपये ईएमआय पे करतो. म्हणजे जर लॉंग टर्मचा जर विचार केला 20 वर्षाचा, तर तुम्ही निव्वळ 1,30,00,000च्या घरामध्ये तुम्ही पैसे बँकेला परत देता. त्याच्यामध्ये तुमच्या खिशातून पैसे गेलेत, पण तुम्हाला त्याचा काही परतावा नाही. तर आपण एक सिंपल प्रॅक्टिस घेऊया की आपण एक एसआयपी त्याच्या अलॉंगिंग चालू करू की ज्याचा आपल्याला फायदा हो. आणि आपण या घराला जे आपण बँकेला पैसे दिलेत ते बँकेचे पैसे आपण परत कसे मिळवू याच्याकडे लक्ष. कन्सिडर करा, ईएमआय जातोय तुमचा 54 ते 55 हजार. त्याच्या अगेन्स्ट मध्ये मी 15 ते 20% या ईएमआय चे कन्सिडर केले आणि एक 10 हजाराची जर मी एसआयपी करतोय त्याच्या अलॉंग, जसा ईएमआय माझा चालू झालाय त्यालाच लगेच संलग्न मी अशी 10 हजाराची जर मी एसआयपी करतोय, तर तुम्ही बघा, तुम्ही एसआयपी चे पैसे भरताय 24 लाख रुपये त्या 20 वर्षाच्या अलॉंग पॅरलली आपण रन करतो. तर तुम्हाला जो फ्युचर व्हॅल्यू भेटणार आहे म्युच्युअल फंडच्या अगेन्स्ट, म्युच्युअल फंड मध्ये ती तुम्हाला भेटेल 1,32,00,000. म्हणजे बँकेला तुम्ही जेवढे पैसे दिलेत त्याच्या बरोबर तुम्ही मार्केटमधून सुद्धा 15%च्या हिशोबाने तेवढेच पैसे कमवा. म्हणजे जाताना तुमचे गेले बँकेला 54 ते 55 हजार आणि तुम्ही एसआयपी मध्ये इन्व्हेस्टमेंट केल्यामुळे तुम्हाला तिथून जो रिटर्न आलाय तो 1,32,00,000. आता याच्यामध्ये एक छोटासा चेंज करू आपण, त्या 10 हजारामध्ये 5 हजार वाढवू आणि त्याचा रिटर्न जर कन्सिडर जर केला तर तुम्ही त्याच्यामध्ये चेंजेस बघचाल. ती अमाऊंट निव्वळ तुम्ही बघितली तर 1,99,00,000च्या घरात. म्हणजे तुमचे 54 ते 55 हजार प्लस 15 हजार जर कन्सिडर जर केले तर तुम्ही भरताना कन्सिडर करायचंय की मला 68,000 किंवा 69,000 रुपयाचा ईएमआय भरायचा. कारण आपल्याला आपलं घर पूर्णपणे आपण विकत घेताना झिरो मनी मध्ये घेतलंय. या गोष्टीचा जर तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर यासाठी आपल्याला 15 हजार, 10 हजार किंवा 20 हजारची एसआयपी त्याच्याबरोबर चालू करणं गरजेचे आहे. तरच तुम्ही तुमच्या होम लोन मधून पूर्णपणे रिलीज होऊ शकता. ते होम लोन तुम्ही झिरो करू शकता. धन्यवाद.